मित्रांनो, मी सनी. मी रायपूर छत्तीसगडचा आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी कॉलेजच्या पहिल्या वर्षात होतो. मला केमिस्ट्री फारशी समजायची नाही, पण पास होण्यापुरता अभ्यास मी करायचो. पुढील प्रसंगाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला आमच्या केमिस्ट्री मॅमबद्दल थोडे सांगतो. त्यांचे नाव सोनम होते. त्या दिसायला अत्यंत सुंदर आणि आकर्षक होत्या. त्यांचे वय साधारण 25 वर्षे होते. त्यांचे व्यक्तिमत्व कोणत्याही तरुणाला आकर्षित करेल असेच होते. अखेरीस मला एक संधी मिळाली आणि तो दिवस आला जेव्हा आमची जवळीक वाढली. ती वेळ कशी आली हे तुम्ही या अनुभवातून जाणून घ्या. मला काही कामानिमित्त बिलासपूरला जायचे होते. मी माझ्या मित्रांना याबद्दल सांगितले होते. ही गोष्ट कशीतरी सोनम मॅमला कळली आणि त्यांनी मला स्टाफ रूममध्ये बोलावले. मॅम, सनी, मी ऐकले आहे की तू उद्या बिलासपूरला जाणार आहेस. मी, हो मॅम. मॅम, मलाही उद्या तिथे काही महत्त्वाचे काम आहे. जर तू एकटा जाणार असशील तर मला सोबत घेऊ शकशील का. मी, हो मॅम, मी एकटाच जाणार आहे. पण तुम्हाला माझ्या बाईकवर प्रवास करायला संकोच वाटणार नाही ना. मॅम, नाही, मला बाईकवर प्रवास करायला भीती वाटत नाही. मी, ठीक आहे मॅम, मग आपण उद्या निघूया. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मी त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन आम्ही बिलासपूरच्या दिशेने निघालो. दुपारी तिथे पोहोचलो आणि आमची कामे आटोपेपर्यंत संध्याकाळ झाली. त्यानंतर आम्ही त्यांच्या मैत्रिणींना भेटायला गेलो. तिथे गप्पांमध्ये बराच वेळ झाला. जेव्हा आम्ही निघालो तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. मी मॅमला म्हणालो, मॅम, खूप उशीर झाला आहे. रात्रीचा प्रवास नको, आपण आज इथेच थांबूया. तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे थांबा, मी एखादे हॉटेल पाहतो. मॅम म्हणाल्या, तू माझ्यासोबत आला आहेस तर एकटा का थांबशील. आपण सोबतच थांबूया. अखेर आम्ही एका हॉटेलमध्ये एक खोली बुक केली. खोलीत गेल्यावर मी थोडे साशंक होतो की मॅमना माझ्यासोबत एका खोलीत थांबायला कसे वाटेल, पण त्यांनी संमती दिली होती. आम्ही दोघे फ्रेश झालो. खोलीत एकच मोठा बेड होता. मॅम एका बाजूला झोपल्या आणि त्यांनी मला दुसऱ्या बाजूला झोपायला सांगितले. माझ्या मनात धडधड वाढत होती, कारण ज्या व्यक्तीबद्दल मी नेहमी विचार करायचो त्या आज माझ्या इतक्या जवळ होत्या. साधारण अर्ध्या तासानंतर मी थोडी हिंमत केली आणि माझा हात त्यांच्या जवळ नेला. त्यांनी कोणताही विरोध केला नाही. हळूहळू आमची जवळीक वाढू लागली. मला जाणवले की त्याही या क्षणांचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आमच्यातील अंतर पूर्णपणे संपले. आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो. सुरुवातीला थोडे अवघडल्यासारखे वाटले, पण मॅमनेच पुढाकार घेतला आणि वातावरण रोमॅन्टिक झाले. त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले आणि आमचा तो संवाद अधिकच घट्ट झाला. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो. मॅम म्हणाल्या, सनी, तू मला खूप आवडतोस. मी त्यांना विचारले, मॅम, मी खरंच तुम्हाला आवडलो का. त्यावर त्या हसून म्हणाल्या, मॅम नको, मला सोनम म्हण. रात्रीच्या त्या पुढच्या प्रवासात आमची जवळीक अजूनच वाढत गेली. खोलीतील शांतता आणि बाहेरचा पाऊस किंवा रात्रीचा एकांत यामुळे वातावरण अधिकच रोमॅन्टिक झाले होते. सोनमने जेव्हा मला तिचे नाव घ्यायला सांगितले तेव्हा आमच्यातील संकोच पूर्णपणे निघून गेला होता. मी तिला जवळ ओढले आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यांत पाहू लागलो. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मी तिला विचारले, सोनम, तुला खरंच हे सगळं ठीक वाटतंय ना. तिने माझ्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाली, आज फक्त आपण दोघं आहोत, इथे कोणतीही मॅम किंवा स्टुडंट नाहीये. मला तुझ्यासोबत सुरक्षित आणि खूप छान वाटतंय. आम्ही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत पडून होतो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगत होती. मला जाणवलं की ती जितकी कडक शिक्षिका वर्गात वाटते तितकीच ती मनातून हळवी आणि प्रेमळ आहे. रात्रीच्या त्या प्रहरात आम्ही एकमेकांचा सहवास मनापासून अनुभवला. तिचे मऊ स्पर्श आणि माझ्याबद्दल तिने व्यक्त केलेले प्रेम यामुळे ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय रात्र ठरली. आम्ही एकमेकांना वचन दिले की कॉलेजमध्ये आमचे नाते एक शिक्षक आणि विद्यार्थी म्हणूनच राहील, पण मनाच्या कोपऱ्यात हे खास नाते कायम असेल. पहाटेपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. कधी हसलो तर कधी गंभीर झालो. त्या एका रात्रीने आमच्यातील अंतर कायमचे पुसून टाकले होते. सकाळी जेव्हा सूर्याचा प्रकाश खिडकीतून आत आला तेव्हा ती माझ्या कुशीत शांतपणे झोपली होती. तिला तसे पाहताना मला खूप समाधान वाटले. आम्ही तयार झालो, हॉटेलमधून चेकआउट केले आणि बाईकवरून रायपूरच्या दिशेने निघालो. पण परतीचा हा प्रवास आधीच्या प्रवासापेक्षा खूप वेगळा होता. आता आमच्यात फक्त ओळख नव्हती तर एक अतूट नाते निर्माण झाले होते. मित्रांनो, शिक्षिका आणि विद्यार्थ्याच्या या नात्यातील हा एक वेगळा वळणाचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा, जेणेकरून मी माझे पुढील अनुभव तुमच्यासोबत शेअर करू शकेन.
पुढील पाऊल. तुम्हाला या कथेचा पुढचा भाग किंवा कॉलेजमधील दुसरा एखादा किस्सा ऐकायला आवडेल का?